चिंचेचं झाड सहसा आपण बांधावरच बघतो, पण फळबाग म्हणून ते किती यशस्वी ठरू शकतं हे बघण्यासाठी एक छोटासा प्रयोग करून बघितला. चिंच बांधावर येते पण बागेत येत नाही असा आपल्याकडे एक समज आहे. पण हे स्वतः करून बघितल्याशिवाय आपल्याला खात्री कशी पटणार, आणि म्हणून आम्ही स्वतःच हा प्रयोग करून बघितला. 2019 मध्ये या चिंचेची लागवड आम्ही केली होती. थायलंड व्हरायटीची ही चिंच आहे. साधारण 15 बाय 15 फुटावर आम्ही या झाडांची लागवड केली होती आणि आज 6 ते 7 वर्षानंतर याला फळधारणा व्हायला सुरुवात झाली आहे. ह्या चिंचेची चव आंबट गोड असून ही खायला खूप चवदार आहे आणि त्याच्यामुळंच ह्याला बाजारात प्रचंड मागणी असते. मे महिन्यामध्ये फ्लॉवरिंगला सुरुवात होती आणि लाल फुलांनी हे झाड गच्च भरून जातं. खरं तर 2 झाडांमधलं अंतर कमीत कमी 25 ते 30 फूट पाहिजे आणि या झाडांना कुठल्याही औषध फवारणीची किंवा खतांची गरज पडत नाही. एकदम पावसाच्या पाण्यावर येणारं आणि शाश्वत उत्पन्न देणारं एक हे पीक आहे. हे झाड गावरान चिंचे इतकं मोठं होत नाही. याची वाढ साधारण आवळ्याच्या झाडा इतकीच होती, पण याचं आयुष्यमान 50 ते 60 वर्षापर्यंत जातं. चिंच हा एक बहुउपयोगी पदार्थ असल्यामुळं जागतिक बाजारपेठेत सुद्धा याला चांगला भाव मिळतो. उन्हाळ्यात 2 ते 3 महिने व्यवस्थित ताण बसल्यानंतर मे मध्ये फ्लॉवरिंगला सुरुवात होती. जून जुलैमध्ये सेटिंग होती आणि साधारण नोव्हेंबर डिसेंबरपर्यंत फळ पूर्णपणे तयार होतं. असं एकूण या झाडाचं कालचक्र आहे. आणि निसर्गाने या झाडाच्या पानात आणि फुलात भरलेला रंग खरंच खास आहे.